आज आम्ही पाहिलं की दादरमधले काही बॅनर्स काढले गेले आणि असं काही सांगण्यात आलं की राज ठाकरेंच्या सांगण्यावरून ते काढले गेले. खरंच हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत का आणि खरंच तुम्ही एकत्र निवडणूक लढणार आहात का? फायनल ज्यावेळी नाही, होईल आदरणीय राऊत साहेब बोलले, तुम्ही बघितलं असेल, दोन्ही भाव एक लढण्यापेक्षा एकत्रित आले, या गोष्टीचा आम्हाला खूप समाधान आहे कार्यकर्त्यांमध्ये. अर्थात राजकारण आहे, दोन वेगवेगळे पक्ष आहेत, दोन वेगळे विचार हा जरी एक असला तरी देखील संघटना आहे, दोन दोन्ही संघटनेमध्ये अनेक लोकांना समावेश करून घ्यावे लागतात. उदाहरण द्यायचं असेल तर अनेक वेळा जे काही इच्छुक उमेदवार त्यांचे असतील, आमचे असतील, त्यांची सांगड घालून घ्यावी लागणार आहेत. आता वरळी विधानसभेचं जर बघितलं तर सर्व सीट आमच्याकडे. आम्ही असं जर विचार केला नाही मनसे पक्षाला आम्हाला काहीच देता येणार नाही, मनसेवाल्याने आम्हाला पण आमची पण थोडीफार काय ताकद नाही, किंवा तुमची असेल तर तिकडे तुम्ही आम्हाला सावरून घ्यायला पाहिजे. तर या गोष्टी वरिष्ठ स्तरावरती होणारच आहेत. काही त्याग आम्हाला घ्यावा लागेल, काही त्याग त्यांना घ्यावा लागेल, पण या सर्व चर्चेच्या माध्यमातून विषय सुटणार आहे. आता मला माहीत नाही हे बॅनर कोणी लावलं, कोणाच्या सांगण्यावरून लावलं, कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून मी वाटते आम्ही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, कारण प्रत्येक पक्षाच्या याच्यामध्ये दोन भाग असतात, दोन कार्यकर्त्यांचा संच असतो, कोणाला पटते कोणाला पटत नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण जिकडे युती करायच्या बाबतीतली जी आहेत ही भूमिका मला असं वाटते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी वारंवार सांगितली आहेत. आमच्याकडनं काय अजून नवीन होऊन सांगायची काही गरज नाही आहे. अर्थात थोडेच दिवस राहिलेले आहेत, कालच ड्रॉ झालेले आहेत, प्रत्येकांना अपेक्षा झालेली आहेत कुठे कुठे लढायचं काय नाही, त्याच्यात ते सर्व बसून चर्चा करून मला वाटते या 15-20 दिवसामध्ये ह्याच्या बाबतीतला पण सुतोवाच लवकरात लवकर करावाच लागणार आहेत दोन्ही नेत्यांना, ते करतील. पण जसा आता लकी ड्रॉ निघालेला आहे, त्या ड्रॉमध्ये आपण पाहिलं की प्रस्थापितांना देखील धक्का बसलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे आशिष चेंबूरकर किंवा अशी जी चांगली फळी आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघात महिलांना राखीव झालेला आहे, किंवा अशा परिस्थितीमध्ये कसं तुम्ही ह्या चेंजला सामोरं जाणार आहे? जसं आमच्याकडे आता 4 महिला झाल्या आहेत, 2 ओपन झालेले आहेत, असे ते कसोटी आहेत कार्यकर्ते. पण एक गोष्ट चांगली आहे की कन्सेसेस आहेत. जसं आशिष चेंबूरकर जी आहेत, त्यांनी एवढे वर्ष प्रतिनिधित्व केलं, तर आज त्यांची इच्छा असेल तर ते देखील पक्ष जे बोलेल ते निर्णय घ्यायला तयार आहेत, आणि तसं ते काम करून करण्याची त्यांची भूमिका आहे. आणि हे आज झालं असं नाही, या अगोदर पण देखील ज्यावेळी त्यांच्याकडे असंच महिला आरक्षण झालं होतं त्यावेळी पण त्यांनी देखील ती त्यागाची भूमिका घेतली होती. मला वाटते आता तो त्यांचा निर्णय आहे. पण असं अनेक भागांमध्ये झालेले आहेत की जे इच्छुक होते पण त्यांना रिझर्व झाल्यामुळे, तेजस्वी घोसाळकर आहेत किंवा असतील, सुरेश पाटील आहेत, त्याच्यानंतर स्नेहल आंबेकर ज्या महापौर होत्या त्यांच्या वॉर्डामध्ये, तर या झालेले आहेत. पण संघटनेमध्ये सर्वांना समावेश करून घेणे हा त्याच्यातला एक भाग राहणार आहेत. आणि म्हणून जरी देखील उमेदवारी मिळाली नाही म्हणून काय त्यांना बाजूला न ठेवता त्यांना वेगळ्या पद्धतीने मान सन्मान आणि विशेषतः जबाबदारी हे आगामी काळामध्ये आम्ही देण्याचं निश्चित करणार आहोत.